पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आहे आणि आता कोण निवडून येणार याची उत्सुकता मतदारांना लागली असताना आपण आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पंचायत समिती गण आणि घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटात नक्की वातावरण कसं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या समेत घोडेगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ते शिवसेनेचं काम करत आहेत, शिवसैनिक आहे आणि या शिवसैनिकाचं नक्की मत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही एक शिवसैनिक म्हणून घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटामध्ये फिरताय, कसं वातावरण आहे? खूप चांगलं वातावरण आहे. सर्वसामान्य जनता शिवसेनेबरोबर आहे आणि लोकांना एक विश्वास आहे की इथला जो काही विकास आहे तो शिवसेनेच केलेला आहे आणि इथं पुढं बी जे करणार आहेत ते शिवसेनेचे जे काही उमेदवार असतील तेच करतील. शिवसेनेला वारसा आहे. या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ते बऱ्यापैकी शिवसेनेचे होऊन गेलेले आहेत. तर तो वारसा आता पुढे चालू राहील का? 100% लोक तो वारसा चालू ठेवणार आणि इथं शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार. घोडेगाव पंचायत समितीचं वातावरण थोडं वेगळं आहे. कपिल काळे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांना तुम्ही शिवसेनेत घेतलं आहे आणि उमेदवारी दिली आहे, त्यांना कसा प्रतिसाद भेटतोय? त्यांना खूप चांगला प्रतिसाद आहे. कसा प्रतिसाद भेटतो? नक्की चांगला प्रतिसाद आहे. मी तुम्हाला तेच म्हणतोय. लोक जेव्हा प्रचाराला जातात तेव्हा काय बोलत असतात? लोक त्यांना सांगत असतात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि ते 100% राहतील, आम्हाला गॅरंटी आहे. बीडी अण्णा काळेंचे नातू आहेत. ती जुनी पिढी जी आहे ती त्यांना ओळख देते का? ती पिढी त्यांच्यावर विश्वास ठेवला असं वाटतं का तुम्हाला? हो आहे ना, 100% आहे. आता काल परवाच तुम्हाला एक किस्सा सांगतो. आम्ही एक प्रचारात होतो आणि आजोबा होते. तर मग आजोबांनी त्यावेळेसचा एक जुना किस्सा सांगितला की शरद पवारांनी त्यावेळेस काहीतरी स्टेटमेंट केलं होतं की जाहीर सांगितलं होतं, ते माहीत नाही, पण ते सांगत होते की शरद पवारांनी अण्णांना सांगितलं की मी हा तुमच्याकडं वृक्ष देत आहे आणि याचा तुम्ही वटवृक्ष करावा. आणि त्या पद्धतीने अण्णांनी आजपर्यंत त्या वृक्षाचा वटवृक्ष केलेला आहे. असं ते राजकारणातलं हे असं बाबा सांगत होते. आता त्यावेळी आम्ही लहान असणार आहे, पण बाबा सांगत होते की बाबा असं आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं पक्षात, पण त्यांना ह्यावेळेस त्यांनी चान्स दिला नाही असं त्या बाबांचं मत होतं. म्हणून बाबा पण ते चिडलेले होते आणि ते म्हटले आता मी 100% आम्ही सगळे ज्येष्ठ कपिलबरोबर राहणार. कपिलमध्ये कदाचित त्यांना अन्न दिसत आहेत की काय असं आम्हाला वाटलं त्यावेळेस. कपिल काळे कैलास बकाळे कशी लढत होईल आणि प्रचारातले मुद्दे काय आहेत? नाही, आमचा तर एक विकासाचा अजेंडा आहे. आम्ही विकास घेऊन चाललो आहे आणि विकासच करणार. म्हणजे लोकांना कसं पटवून सांगणार तुम्ही विकास करताय म्हणून? कामातून दाखवणार आम्ही विकास. काम आमचं चालूच आहे. वरती जिल्हा परिषदला सुवर्ण दरेकर उमेदवार आहेत, त्यांना कसा प्रतिसाद भेटतोय? त्यांनाही खूप चांगला प्रतिसाद आहे. त्यांचे जे पती आहेत देवीदास दरेकर, ते मागच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य झालेत. त्यानंतर त्यांनी ह्या पूर्ण जिल्हा परिषद गटात एकदम चांगली कामं केलेली आहेत, एकदम तळागाळापर्यंत. मग ते रोडच्या असतील, लाईटच्या संदर्भातल्या असतील किंवा काही वैयक्तिक योजना असतील. आता वैयक्तिक योजनाच्याच तुम्हाला सांगतो, यापूर्वी तुम्ही जर पाहिलं आहे किंवा लोकांना विचारा, तुम्हाला जर काय इंजिन घ्यायचं आहे, पाईप घ्यायचं आहे, मोटर घ्यायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागायचं? एखादा जिल्हा परिषद सदस्य आहे, मग त्याच्याकडं तुम्ही जायचं, मग तो शिफारस देणार, मग तुम्ही त्या साहेबांकडे जायचं, मग तुम्हाला ते मिळणार. हे असं देवीदास भाऊंच्या काळात झालं नाही. जो गरगरीब जनता आहे त्यांना त्या सगळ्या योजना मिळत गेल्यात. आता निवडणुकीचं वातावरण आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर देवीदास दरेकर यांनी विकास कामं केलीच नाही किंवा ती जी पाणी पुरवठा योजना आहे ती केलीच नाही असा एक प्रचार सुरू आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, त्याच्याबद्दल तर मला तर माहीत आहे की ती योजना त्यांनीच केलेली आहे, कारण त्या योजनेत आम्ही पण बऱ्यापैकी सहभागी होतो. ती योजना पण माहीत होती. त्याचा एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगतो. असेच आम्ही आता मामान ते निवडून आले आणि आम्ही सतत खालीवरती दौरा असायचा, तर जाता जाता नेहमी गाडीत चर्चा असायची की बाबा ह्या लोकांना पाणी नाही, यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हे ते पाणी कुठून आणणार काय? तर सहज आम्ही जाता इथं एक कोटमदार आहे, तिथं आम्ही एकदा थांबलो होतो. तर थांबल्यावर तिथं तळ आहे बघा, त्या तळाच्या तिथं आमची गाडी उभी होती मामान आम्ही. तर मामा मग काय म्हटले की आपण काय करूया, घोडणं तिचं पाणी वरती नेऊया. त्यांच्या क्षणात तो मनात विचार आला आणि त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि अधिकाऱ्यांना फोन लावला की बाबा असं असं आपल्याला करता येईल का? तर अधिकारी म्हटले नाही असं काही होणार नाही, पण त्यांनी तो चंग मानला होता की मी पाणी नेणारच. मग त्याच्यानंतर ते मागेच लागले त्यांच्या आणि ते पाण्याच्या सगळ्या स्कीम कशी होईल काय होईल सगळा पाठपुरावा करून सर्व लोकांना, जनतेला, सगळे जे सरपंच आहेत सगळ्या गावचे, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन ही स्कीम कशी पूर्णतः जाईल याच्यासाठी काम केलं आणि ती तुम्हाला माहितीच आहे, ती चालू आहे स्कीम. थोड्या दिवसात ते पाणी वरती जाणार आहे. आता कपिल काळे धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत पंचायत समितीचे. पेडगणातील उमेदवार अंकुश लांडे मशालचे उमेदवार आहेत. वरती जिल्हा परिषदेसाठी सुवर्ण दरेकर धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत. या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नाही आहे,
परंतु तालुक्यामध्ये ही अनोखी युती झालेली आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना. तर ही एकत्रित जी आघाडी झालेली आहे, या आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित आहेत का सगळे? हो 100% आहेत. ही आघाडी ज्यासाठी झालेली आहे, एक साईडला असे आहेत ना धनवान लोक आहेत सगळे, प्रतिष्ठित धनवान, आणि ही जे तुम्ही जे सांगितलेत ही सगळी गोरगरीब जनता ही एका बाजूला आहेत. आणि त्यावेळेस 100% गोरगरीब जनतेचा विजय होणार आहे. पण ही सगळे एकत्रित का 3 पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन मनोमिलन आहे का त्यांचं आणि ते काम करतायत का? हो एक 100% काम करतात. पण विरोधक त्या तुमच्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतायत. काही निष्ठावंत किंवा उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्या लोकांना निवडून देणार नाही असे प्रचारात मुद्दे येत आहेत. त्याचा काही फरक पडेल का? त्याचा काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. यामागे पण त्यांनी इतक्या दिवस हेच केलं आहे की भांडणं लावलीत आणि जिंकलेत, पण ह्यावेळेस तसा काही इम्पॅक्ट दिसत नाही. लोकांना आता कळलेलं आहे की आपण भांडून उपयोग नाही, आपण एकत्रित विकासासाठी लढलं पाहिजे. विजयाची खात्री घेतो. 100% विजयाची खात्री आहे. हे होते मनोज काळे, यांनाही विजयाची खात्री आहे. पाहूया येणाऱ्या निवडणुकीत काय घडतंय आणि कोणते उमेदवार विजयी होत आहेत. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.